नमस्कार मैत्रिणी, मी सु साधे आहात, सरळ आहात, समजदार आहात, पण लोकांना समजतच नाही की तुम्ही समजदार आहात. लोक तुम्हाला गृहीत धरतात. स्मार्ट कसं बनायचं हे समजतच नाही. हाऊसवाईफ ही स्मार्ट कशी बनणार, गुणवती कशी बनणार, हा सगळे प्रश्न असतील असे तुम्हाला. आणि इतर लोकांना सुद्धा असतात ना असे प्रश्न. खरंच आपण गृहिणी आहोत. म्हणून गृहिणी असल्यामुळे लोक आपल्याला गृहीत करायला लागतात. गृहिणींना आहेतच अशी काही काम. हाऊसवाईफ आहे, तिला कामच काय आहे, घरीच तर असते. घरची कामं काय कधीही करू शकते. कधीही कशीही तिची दूध राहणार, आरामात करू शकते मी. नंतर मग काय आरामात झोपत असते. गृहिणींना स्पेशली घेऊन ठेवलं जातं. आणि तुम्ही जेवढेही कामं करता तेवढ्याची तुमची रिस्पेक्ट सुद्धा होईल. चला रिस्पेक्ट नाही होत त्याच्या बदली डिसरिस्पेक्ट मात्र नक्कीच होईल. हा प्रत्येक गृहिणीला अनुभव आला असेल. कितीही छान केलं, कितीही लोकांसाठी तुम्ही केलं तरीही नाव तर काही निघत नाही. पण त्याचबरोबर बदनामी मात्र नक्कीच होईल. ठीक आहे, हो ते प्रत्येक गृहिणी आहे, प्रत्येक स्त्रीची होती त्यात त्यावर. पण कसं त्या सगळ्या सिच्युएशन मधून बाहेर पडायचं, या सगळ्या प्रॉब्लेम्स मधून कसं बाहेर पडायचं? कारण लोक तर विविध ठरतात, बोलून तर निघून जातात, पण ते निघून गेलेल्या माणसांना आपण हँडल कसं करायचं, किंवा आपली मानसिक जी स्थिती असते ती आपली मानसिक स्थिती, आपला जो आत्मविश्वास असतो तो सगळा ढासळलेला असतो. मग या सगळ्या गोष्टींना हँडल कसं करायचं, तशा पद्धतीने आपण त्या गोष्टींना सामोरं जायचं. कारण लोक तर तुम्ही करतात, पण आपण सुद्धा काही काळानंतर आपल्याला गृहीत धरायला लागतो आणि असं वाटतं की खरंच आपण ते कामाचेच नाही आहोत का, गृहिणींना काही कामच नसतं का? तर तो खूप काम असतात. घरामध्ये बऱ्याचशा गोष्टी असतात की स्वतःला वेळ देत नाही, तर इतर गोष्टींना फार वेळ देते, फार महत्व देते. पण हे महत्व ती देते हे कोणाला समजत असतं. तिला सगळे ग्राह्य धरायला लागतं. तर त्यासाठी करायचं काय? त्यासाठी तुम्ही स्वतःला चॅलेंज देऊ शकता. नवनवीन गोष्टींमध्ये स्वतःला तुम्ही इन्व्हॉल्व करू शकता. बिझी राहू शकता. तुमचं जर शिक्षण अपूर्ण राहिलं असेल तर तुम्ही ते पूर्ण करू शकता. किंवा नवनवीन गोष्टी तुम्ही शिकू शकता. जसं की काही नवीन नवनवीन गोष्टी आहेत त्या तुम्ही शिकू शकता. जसं की तुम्ही अ, खूप अनेक गोष्टी आहेत स्त्रियांना शिकण्यासाठी. उदाहरण जर द्यायचं झालं तर तुम्ही कॉम्प्युटर शिकू शकता, तुम्ही पार्लर शिकू शकता. असे अनेकशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही नवनवीन तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही ऍक्टिव्हिटी म्हणून त्या आणू शकता. तुम्ही योगासनं शिकू शकता. अशा बऱ्याच गोष्टी आहेत. खूप गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या स्वतःच्या रुटीनला आपण बिझी करायसाठी आपण नवीन-नवीन गोष्टी शिकू शकतो आणि करू शकतो. त्या सगळ्या गोष्टी आपल्याला पॉसिबल असतात. पहिली गोष्ट तर आपण प्रत्येक वेळेला सगळ्यांसाठी अवेलेबल राहावं. प्रत्येक वेळेला आपण सगळ्यांसाठी अवेलेबल राहतो ही आपला मोठापणा असतो. पण समोरच्यांनी आपल्याला तो मोठापणा आपण त्यांना दिलाय हे समजण्याऐवजी ते गृहीत धरायला लागतात. ते आपल्याला त्यांचं पायपुसणं समजायला लागतं किंवा त्यांना असं वाटायला लागतं हे नेहमी अवेलेबल असतात, त्याचा अर्थ ते फ्री आहे. सो आपण त्यांच्यासाठी फ्री आहोत असा जर त्यांचा मिसअंडरस्टँडिंग असेल, आपण जस्ट क्लिअर केला पाहिजे की आपल्याला सुद्धा बिझी आहे, आपल्याला सुद्धा काही कामं आहेत. त्यासाठी स्वतःचं रुटीन तुम्ही एक सेट करा, तुमचा रुटीन एक बनवा आणि प्रत्येक वेळी दुसऱ्यांसाठी अवेलेबल राहण्यापेक्षा तुम्ही स्वतःसाठी वर्कआउट करू शकता. आणि सेल्फ रिस्पेक्ट म्हणून काहीतरी असतं, आत्मविश्वास असतो आपला. जेवढा तुम्ही स्वतःसाठी काही ना काहीतरी कराल तोच तुमचा आत्मविश्वास हा नक्कीच वाढेल. तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नक्कीच वाढेल. तुम्ही स्वतःवर प्रेम कराल. इतरांवर तुम्ही कितीही प्रेम केलं तरी त्याचा मोबदला जर तुम्हाला भेटत नसेल तर त्याला काही अर्थ नाही. तुम्ही प्रत्येक क्षणोक्षणी दुसऱ्यांसाठी अवेलेबल राहाल. तुम्ही प्रत्येक वेळेला तुम्ही दुसऱ्यांची हेल्प कराल. जर तुम्ही हेल्प केली तर त्या हेल्पचे रिटर्न नाही भेटले, निदान ब्लेसिंग्स तरी भेटल्या पाहिजे. जर ब्लेसिंग सुद्धा नाही भेटले तर निदान नेगेटिव्ह ब्लेसिंग्स तरी नाही भेटल्या पाहिजे. अशा गोष्टी घडतात. ह्या प्रत्येक व्यक्तीने अनुभवलेल्या असतात की आपल्याला आपण चांगलं जरी केलं तरी काही जण आपल्याला नेगेटिव्ह ब्लेसिंग्स तरी देतात. आपण खचून जातो या सगळ्या गोष्टींमुळे. मग त्याच्यापेक्षा आपण खचून जाण्यापेक्षा आपण स्वतः कोणासाठी अवेलेबल राहायचं आणि कोणासाठी अवेलेबल नाही राहायचं हे आपल्या हातात असते. तो डिसिजन स्वतः स्वतःसाठी घ्या. तुमची सेल्फ रिस्पेक्ट सुद्धा काहीतरी आहे. परत खचून जाऊ नका तुम्ही. ह्या सगळ्या सिच्युएशन जेव्हा येतात त्यावेळेला खरं तर गृहिणी खचून जाते. प्रत्येक गृहिणीने खरंच खचून जाण्याची काहीच गरज नसते. वर्किंग वुमन असतात त्यांच्यावर सुद्धा अशी वेळ येते. त्यांनी सुद्धा असं खचून जाण्याऐवजी स्वतःला आत्मविश्वास स्वतःचा वाढवून स्वतःवरती वर्कआउट करून
त्यांनी स्वतःमध्ये चातुर्य आणलं पाहिजे, स्वतःमध्ये स्मार्टनेस आणला पाहिजे, जेणेकरून माणसे कशी आहेत आपल्या समोरची, आपल्याला ते काय दृष्टिकोनातून बघत आहेत, आपण त्यांच्यावर विश्वास तर ठेवतो, पण ते आपल्या विश्वासाला तडा जाऊन देतात. अशा काही गोष्टी घडतात की आपण समोरच्यावरती विश्वास ठेवतोय, पण समोरचा आपल्याला मूर्ख समजतो, किंवा आपण आपल्याला एक मूर्खामध्ये गिनती करतात, की आपल्याला काही समजतच नाही आहे, हे आपल्याला बुद्धीच नाही आहे, असे काही जण समजतात. त्या अशा काही गोष्टी होऊ नयेत, घडू नयेत, ह्यासाठी तुम्ही स्वतःला इतकं मोटिवेट करा आणि स्वतःवरती इतकं वर्कआउट करा, की तुमच्यामध्ये तुमचा जो टाइम आहे त्याची व्हॅल्यू खूप मोठी आहे. की तुमच्या टाईमाची व्हॅल्यू खूप मोठी असल्यामुळे, तुमच्या टाईमाची जी व्हॅल्यू आहे ती खूप मोठी असल्यामुळे तुम्ही स्वतःला वेळ द्या. त्या सगळ्या सिच्युएशन्स काही नसतात. हे सगळं काही नसतं. आपण स्वतःला जेव्हा वेळ देतो, आपण स्वतःवरती जेव्हा वर्कआउट करतो, तेव्हा आपण काहीतरी घडतो. आणि जेव्हा आपण घडतो, तेव्हा सगळेच आपल्या जवळ येतात. बघा ना, एक म्हण आहे, दुनियाची ही अशी एक रीत आहे, की ज्याच्याकडून मतलब आहे त्याच्यावरतीच प्रेम आहे. ही एक दुनियेची रीत आहे. तुमच्याकडे जर त्यांचा मतलब असेल, तर ते तुमच्याकडे प्रेमाने येणारच आहे. सो तुम्ही त्यांची एवढी केअर करण्यापेक्षा, तुम्ही स्वतःला डिसअपॉइंट करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर वर्कआउट करा. तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी शिका. तुम्ही तुमचे शेड्यूल्स बनवा. तुम्ही तुमच्यावरती वर्कआउट केल्यावरती तुमच्या गोष्टीमध्ये किंवा तुमच्यामध्ये खूप डेव्हलपमेंट्स होतील, हे तुम्ही स्वतःहून अनुभवाल, की तुमच्यामध्ये खूप चेंजेस झाले आहेत. तुम्ही बदललेले आहेत. पहिली गोष्ट ते ह्या सिच्युएशन जेव्हा येतात ना, त्यावेळेला ताण घेऊ नका. स्वतःला डिप्रेशन मध्ये कधीच टाकू नका. कारण कसं आहे, गृहिणी घरात असल्यामुळे कसं तिच्याबरोबर कॉन्टॅक्ट मध्ये कोणी येण्यासाठी नसतं. म्हणजे जास्त ती स्वतःमध्ये गुंतलेली असते. नवरा जॉबला जातो, मुलं पण शाळेत जातात. त्याच्यामुळे ती एकटी असल्यामुळे तिचा कॉन्टॅक्ट तिच्याशीच होतो. त्याच्यामुळे डोक्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी फिरत असतात. तर त्या गोष्टी आपल्या डोक्यामध्ये आपण फिरवण्यापेक्षा, किंवा म्हणजे आपल्या डोक्यामध्ये आपण त्या गोष्टींचा विचार करण्यापेक्षा तुम्ही त्याच्यावरती काम करू शकता, की तुम्ही स्वतःला बिझी करू शकता. एक तुम्ही तुमचा रुटीन क्रिएट करा. तुम्ही स्वतःला प्रिपेअर करा काही गोष्टींमध्ये. तुमचा वेळ तुम्ही कुठे युटिलाइज करायचा हे ठरवा. आणि तुमचं बोलतात ना, तुमचा वेळ जर तुम्हाला माहिती असेल ना कशा पद्धतीने घालवायचा, तर तुम्ही खूप उत्तम पद्धतीने तुमचं रुटीन सेट करू शकता आणि तुम्ही इन्कम सुद्धा जनरेट करू शकता. म्हणून गृहिणी जरी असाल तरीही तुम्ही इतक्या स्मार्ट पद्धतीने तुम्ही वर्कआउट करू शकता. तुम्ही जरी गृहिणी असाल तरी बिलकुल खचून जाऊ नका. खूप छान छान मार्ग आहेत ज्याने तुम्ही स्मार्ट वर्क करू शकता. कधीही कोणासाठी तुम्ही अवेलेबल राहता, तर त्या समोरच्या व्यक्तीने तुम्हाला पायपुसणी म्हणून वापर नाही केला पाहिजे समोरच्या व्यक्तीने. एवढी तुम्ही ती काळजी तुमची घेतली पाहिजे. कारण तुम्ही अवेलेबल राहताय ह्याचं समोरच्याला गांभीर्य कळलं पाहिजे, की तुम्ही त्यांच्यासाठी किती महत्वाकांक्षेचे आहात. जसे त्यांच्यासाठी तुम्ही आहात, तसेच तुमच्यासाठी पण ते किती महत्वाचे आहे. हे जे समोरचा पर्सन किंवा समोरची व्यक्ती, आपल्या समोर जी कोणी आहे ती व्यक्ती आपल्याला गांभीर्याने नसेल घेत, तर मग साहजिक आहे आपण प्रत्येक क्षणोक्षणी अवेलेबल नाही राहिले पाहिजे. खरं तर दुनियेमध्ये माणसं वाईटच आहेत. मानलं म्हणजे दुनियेमध्ये, जगामध्ये जी माणसं आहेत ती वाईटच आहेत. त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही वाईट आहात. त्याचा अर्थ असा होऊ नये. तुम्ही चांगलेच आहात आणि तुम्ही चांगलेच राहा आणि तुम्ही चांगलेच राहा. तुम्ही स्वतःमध्ये ती चांगली डेव्हलपमेंट करा. कितीही लोकांनी तुम्हाला वाईट बोललं असेल तरी तुम्ही तुमचा कॉन्फिडन्स ढासळू देऊ नका. तुम्ही नेहमी चांगले राहा. ज्याही लोकांनी तुम्हाला असं बुद्धू समजलं असेल, किंवा ज्याही लोकांनी तुम्हाला असं वाईट किंवा बुद्धू समजलं असेल, त्यांना त्यांच्याविषयी विचार करून करून तुम्ही स्वतःला डिमोटिवेट करण्यापेक्षा सरळ तुम्ही त्यांचा विचार मनातून काढून टाका. स्वतःला एका चांगल्या रुटीन मध्ये फॉलो करा. स्वतःचं रुटीन खूप छान बनवा. जेणेकरून काय होणार ना, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही खचून नाही जाणार. आणि तुम्ही खचून नाही गेलात, तुमच्यामध्ये आपोआप तुम्हाला चातुर्य दिसेल, की कोणाला कशा पद्धतीने आपल्याला हँडल करायचं. कोणी कितीही आपल्याला वाईट बोललं तरी आपण प्रेमाच्या भावनेने समोरच्याशी बोललं पाहिजे. असं नाही की समोरच्याने आपल्याला असे शब्द बोलले तर मी पण तसेच शब्द बोलणार. असं रिॲक्ट करण्यापेक्षा आपण समोरच्याने जरी तसे शब्द बोलले तर आपल्यामध्ये रिस्पेक्ट आहे, आपल्याला रिस्पेक्ट द्यायची, आपला हा स्वभाव आहे, तर आपण रिस्पेक्टफुल समोरच्याला रिस्पेक्ट देऊनच बोललं पाहिजे. तर त्यांच्या स्वभावाच्या नुसार त्यांना ते रिअलाइज नक्कीच होणार की त्यांनी जी चूक केली आहे ती तो वेळ आल्यावर प्रत्येकाची चूक ही प्रत्येकाला कळते. सो बिलकुल तुम्ही डिमोटिव्हेट होऊ नका, कारण त्याच्याने तुमचा वेळ वाया जाणार आहे आणि वेळेला फार महत्व आहे. म्हणून स्वतःचा वेळ तुम्ही वाया जाऊ देऊ नका. आणि डिमोटिवेट होऊ नका कधीच. दुसऱ्याने कोणीही काहीही चूक केली असेल, स्वतःच्या हृदयामधून
त्यांना काढून टाका. जर तुम्हाला असं खूप त्रास झाला असेल, तुम्हाला असं दुखत म्हणजे बोलतात ना, एक पेन होतं ते पेनच एक विराळ असतं. असं काही वाटत असेल, की तुम्ही विसरूच नाही शकत आहे, तुम्हाला तुमच्या श्रमशक्तीचं सगळं पलीकडे गेलेलं आहे, असं तुम्हाला जर फीलिंग्स येत असेल, तर एकच गोष्ट सांगते, नम्रतेने, शांततेने, शांत व्हा, नम्र व्हा आणि स्वतःच्या मनामध्ये तुम्ही विचार करा, समोरच्या त्या पर्सनला माफ केलंय आणि त्या व्यक्तीला तुमच्या हृदयात जागा तुम्ही काढून टाकावी सरळ. म्हणजे जेणेकरून तुम्हाला पुन्हा पुन्हा त्या गोष्टीमध्ये तुम्ही विचारांमध्ये त्या व्यक्तीविषयी तुम्ही विचार नाही करणार. जेणेकरून तुम्ही तुमच्या माइंडला तरी फ्री ठेवाल आणि तुमचा आत्मविश्वास बिल्डअप करायला तुम्हाला खूप कॉन्फिडन्स येईल. पहिली गोष्ट तर तुम्ही स्वतःची आणि कधीही कोणाशी तुलना करू नका. जे तुम्ही आहात ते तुम्हीच आहात. तुमच्यासाठी ह्या जगामध्ये खरंच कोणी नाही. देवाने प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी क्वालिटी दिलेली असते. एक काही ना काहीतरी कला दिलेली असते, जी तो प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना घेऊन येतो. ती तुमची क्वालिटी ओळखा. तुम्हाला काय कला आहे तुमच्यामध्ये ही ओळखा आणि त्या कलेला निखारून काढायचं कशा पद्धतीने ह्याचा विचार करा तुम्ही. जेणेकरून तुमची ती कला तुम्ही कशा पद्धतीने उभाराल आणि त्या कलेला तुम्ही कशा पद्धतीने उभारी द्याल हे तुमचं तुम्हालाच कळणार नाही. पण हळू-हळू तुम्ही त्याच्यावर वर्कआउट केलं पाहिजे. तेव्हा तुम्हाला कधी म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही वर्कआउट केलं आहे आणि ज्यावेळेला खूप सुंदर असं त्याचं उत्तर तुमच्या समोर येईल, तेव्हा तुम्हालाच कळणार नाही, की तुम्ही किती छान पद्धतीने तुमची कला जी असते, ती तुम्ही उभारून आणलेली आहे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकडे खरंच लक्ष देऊ नका. तुमच्या डोक्यावरती बिलकुल ताण घेऊ नका. कारण जर ताण घेतला तर आजारपणांना आपण वेलकम करू आणि आजारपणांना वेलकम खरंच करू नका. बिलकुल ताण घेऊ नका. आजारपणा जी येतात, छोटी-मोठी काहीही असो, प्रत्येक आजारपणं जी येतात ते ह्याच गोष्टींमुळे येतात, की आपण जेव्हा आपल्या डोक्याला आपण प्रेशर देतो, बिना कामाचं ते प्रेशर असतं जे देतो त्याच्यामुळे आजारपणं येतात आणि त्या आजारपणांना खरंच वेलकम करू नका. फार जास्त आजारपण आल्यावर जास्त त्रास होतो आणि ताणही देता येत नाही म्हणून आताच ताण देऊ नका. जेणेकरून तुम्हाला तेव्हा प्रेशर म्हणजे आत्ताच तुम्ही ताण देऊ नका जेणेकरून तुम्हाला औषध गोळ्यांचं सुद्धा गरज भासेल अशी. त्यापेक्षा तुम्ही स्वतःला चॅलेंज द्या, नवीन गोष्टी शिका, आनंदी राहा, हॅपी राहा. गृहिणींना खरंच मी सांगते तुमच्यामध्ये क्वालिटीज आहेत. तुम्ही स्वतःला खूप बिल्ड करू शकता. तुमच्यामध्ये खूप आत्मविश्वास आहे आणि सर्व काही प्रत्येक गृहिणी ही करू शकते. म्हणून प्रत्येकाने आपल्यामध्ये जी कला आहे ती उभारण्याचा विचार करा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल तर माझ्या ह्या व्हिडिओला लाईक करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा. मी असेच तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओज घेऊन येते.